ठीक आहे, बरोबर. अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरवरून दिल्लीला रवाना झालेत. फडणवीस दिल्लीला अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. फडणवीस हे आता दिल्ली दौऱ्यावर असतील. या दिल्ली दौऱ्यामध्ये ते अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि तिथून ते प्रयागराजला देखील जाऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरहून दिल्लीला रवाना झालेत. दिल्लीमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता देखील आहे. आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्यासोबत आहेत. संदीप, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचं महत्त्व. अगदी काल रात्री म्हणजे मध्यरात्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झालेले आहेत. आज सकाळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं समजते. त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि ऑपरेशन टायगरबाबत जी काही चर्चा चालू आहे त्या संदर्भात त्यांची ही बैठक असू शकते. त्याचबरोबर गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्रीपद देखील अमित शहा यांच्याकडेच आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि राज्यातली सगळी परिस्थिती जी आहे त्याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांची ही बैठक होऊ शकते असं सांगितलं जातं. आणि दुसरं म्हणजे ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयागराजला देखील आज जाणार आहेत. कारण महाकुंभ त्या ठिकाणी चालू आहे आपल्याला माहीत आहे. आणि अनेक नेते जे आहेत ते तिथं जाऊन शाही स्नान करत आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशातले वरिष्ठ नेते जे आहेत ते सगळे गेलेले होते. आणि तो संपण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणार होते खरं तर. त्यामुळे ते आज दिल्लीमधून थेट प्रयागराजला जातील आणि तिथं शाही स्नान जे आहे ते करणार आहेत. मात्र महत्त्व हेच आहे की ऑपरेशन टायगरची चर्चा किंवा सध्या एकनाथ शिंदेंना दिला गेलेला पुरस्कार असेल शरद पवारांच्या हस्ते आणि त्यानंतर आमदारांचं डिनर डिप्लोमसीमध्ये जाणं असेल, या सगळ्याबाबत देवेंद्र फडणवीस भाजपच्या हायकमांडशी चर्चा करू शकतात. अमित शहा यांच्यासोबत जे पी नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पक्षाचे त्यांच्याबरोबर देखील देवेंद्र फडणवीस हे आज चर्चा करू शकतात. ठीक आहे संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल.